कुबल मॅडमला नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सरांची ज्योतिषशास्त्र शिकवण्याची तळमळ वाखाणण्याजोगी आहे. आपण सर्वजण खूप नशीबवान आहोत की सरांसारख्या व्यक्तिमत्वाकडून आपल्याला नवनवीन विषयांचं मार्गदर्शन नेहमीच लाभत आले. त्यासाठी सरांचे आधी शतशः धन्यवाद मानते. आज सर आपल्याला सर्वतोभद्र चक्राची पूर्व तयारी म्हणून नवमांश रहस्य शिकवणार आहेत. तर नवमांश कुंडली म्हणजे जन्मकुंडली ती लग्नांश आणि इतर ग्रहांचे समान 9 भाग करून त्यातील एक नवमांशाचा भाग विचारात घेतला जातो. तर सरांकडून आज आपण याविषयी जाणून घेऊया. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. थँक्यू मुकेश सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. काय लांबून आवाज बरोबर येत नाही का मॅडम? हो तुमचा का आवाज फार सर? स्लो वाटला का सर? हो हो आता येतोय थोडं. बरोबर? हा आता आलं. आवाज आला नाही मॅडम तुमचा. अच्छा. ओ ओके. बारीक आला. ठीक आहे. अच्छा. ओके. आता ठीक आहे ना? हो, ठीक आहे, येस. आता येतोय तर मॅडम. ठीक बरोबर आहे. आहे. ओके. या. थँक्यू. बर, ठीक आहे. सुरुवातीला सगळ्यांचं स्वागत करतो. आता कुलकर्णी मॅडमने स्वागत केलेलंच आहे, तर मी त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो. त्यांनी आता त्या लंडनवरून जॉईन झालेले आहेत आणि इत्यादी आपले सगळे सभासद आहेत, त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. त्यामध्ये दळवी साहेब आहेत, शिंदे साहेब आहेत, त्याच्यानंतर कुबल मॅडम आहेत, मुकेश भाऊ आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सगळे कुलकर्णी आहेत. तर सगळ्या कुलकर्ण्यांचं स्वागत आहे आणि इत्यादी आपल्या देशमुख मॅडम आहेत. तर इत्यादी सर्व विद्यार्थ्यांचं सभासदांचं स्वागत आहे. आणि आज आपण सुरुवात करणार आहोत. तर त्या ह्याच्यामध्ये आपला जो विषय आहे तो आहे सप्तशलाका आणि त्या ह्याच्यामध्ये नवमांश रहस्य. आता सप्तशलाका हा जो भाग आहे तो बऱ्याच दिवसानंतर शिकवला जाणार आहे. नवमांश रहस्य ह्या ह्याच्यामध्ये मुळात नवमांशाचा जो गाभा आहे तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की एक जो नवमांश आहे तो 3 अंश 20 कलेचा असतो. त्याच्यामध्ये आपलं जे पुढचं लग्न असतं ते किती अंशाचं आहे त्याला आधार करून ते पृथ्वी तत्वातलं आहे, अग्नी तत्वातलं आहे, वायू तत्वातलं आहे, जलतत्वातलं आहे. तसं ते 1, 4, 7, 10 या राशींमधलं असेल तर आरंभी जो नवमांश असतो तर तो मेष राशीला, धनुराशीला, सिंह राशीला हा प्रथम नवमांश जो आहे तो अग्नितत्वाचा आहे. त्यामध्ये जेव्हा आपण जलतत्वामध्ये जातो, अग्निनंतर जल येतं, कारण 1, 4 तर जो जलतत्वाच्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर पहिला जो नवमांश आहे जलतत्वाला तो कर्केला कर्क नवमांश, वृश्चिकेला वृश्चिक नवमांश आणि मीनेला सुद्धा वृश्चिकेला कर्क नवमांश आणि मीनेला सुद्धा कर्क नवमांश म्हणजे त्याचा आरंभ. आता हा कर्क असा जो आरंभ आहे तर त्या ह्याच्यामध्ये आपण तिसऱ्या ह्याच्यामध्ये जातो, त्याला 7वी राशी जी आहे मिथून तूळ आहे. मिथून, तूळ आणि कुंभ ह्या 3 वायू तत्वाच्या राशी आहेत. त्याचा आरंभ नवमांश जो आहे तो आहे तूळ. त्यानंतर आपण पृथ्वी तत्वामध्ये जातो, त्याच्यामध्ये ऋषभ आहे, कन्या आहे आणि मकर आहे. तर त्याचा आरंभ नवमांश जो आहे तो त्या ठिकाणी मकर आहे. आता पहिल्यांदा तुम्हाला समजावून सांगतो की जसं आपण मेष लग्न प्रारंभी पकडलं तर तिथले जे 9 नवमांश आहेत त्याच्यातला शेवटचा नवमांश आहे तो धनु आहे. मग धनुनंतर तो मकर यायला पाहिजे, तर तो कोणत्या राशीमध्ये गेला आहे तर वृषभ राशीमध्ये पहिलं चरण जे आहे ते मकर नवमांशाचे आहे. त्याचा शेवटचा नवमांश जो आहे तो आहे कन्या. त्याच्यानंतर सुरू होतं वायू तत्व म्हणजे मिथुन रास. त्याचा आरंभी नवमांश जो आहे तो तूळ आहे, म्हणजे तिथे वायू तत्वाची सुरुवात झालेली आहे. त्या तूळ नवमांशाची जी समाप्ती आहे तर त्या ठिकाणी बघितलं तर तुळेला, मिथुनेला आणि कुंभेला शेवटचा नवमांश मिथुन. मग तसंच तुम्हाला आरंभ होतो तो कर्क नवमांशाचा. तो कर्क राशीचा पहिला नवमांश कर्क, वृश्चिक राशीचा पहिला नवमांश कर्क आणि मीन राशीचा पहिला नवमांश कर्क. मग शेवटचा नवमांश कुठला आला तर मीन आलं. मीन नंतर आपल्याला जी रास येते ती मेष आहे. मग त्याच्यामध्ये जो मेष नवमांश येतो राशीला अनुसरून तो येतो अग्नितत्वाच्या राशीला. मग अशा तऱ्हेने नवमांशाची विभागणी ही 3 अंश 20 कलेला झालेली आहे.
ह्यामध्ये जे 3 अंश 20 कलेचे जे नवमांश आहेत, तर त्यामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे. तर पहिल्यांदा ज्या वेळेला एखादी व्यक्ती तुमच्याकडे येते, तर तिचं स्पष्ट लग्न काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. स्पष्ट लग्नावरून नवमांश ठरवला जातो. त्यामध्ये एखादं लग्न जर समजा त्या ठिकाणी आपण बघितलं तर मिथुन लग्न आलं, तर मिथुन लग्न किती अंशाचं आहे त्याच्यावरून नवमांशाची स्थिती कळते की त्याचा उदित नवमांश हा कोणता असेल. म्हणजे उदित नवमांश हे वाक्य लक्षात ठेवा. आता उदित नवमांश कोणता असेल, उदाहरणार्थ आपण असं बघितलं तर मिथुन राशीमध्ये 6 अंश 40 कलेपर्यंत तिथे मृगशीर्ष नक्षत्राची समाप्ती आहे. त्यानंतर आर्द्रा नक्षत्राची सुरुवात होते, तर तिथे धनु नवमांश येतो. म्हणजे तुम्हाला डिग्री जे आहेत म्हणजे अंश जे आहेत ते थोडेसे पाठ पाहिजेत. मग एखादा जो नवमांश आहे तो 26 40 ते 30 असेल तर तो त्या राशीतला शेवटचा नवमांश असतो. मग उदाहरणार्थ आपण असं बघितलं तर कर्क राशीमध्ये मीन नवमाशाचा आरंभ कधी होतो, किंवा वृश्चिक राशीमध्ये मीन नवमाशाचा आरंभ कधी होतो, किंवा मीन राशीमध्ये मीन नवमाशाचा आरंभ कधी होतो, तर त्या ठिकाणी 26 40 ते 30 अंशाचं जर स्पष्ट लग्न असेल इन बिटवीन 26 40 ते 30, तर त्यावेळेला त्या ठिकाणी तिथे मीन नवमांश तुम्हाला आढळतो आणि तो स्पष्ट लग्न अधिक स्पष्ट नवमांश त्याच्यातून निवडता येतो. तर नवमाशाचा जो प्ले आहे म्हणजे त्याचा जो काही अंतर्भाग आहे तो 3 अंश 20 कलेचा एवढं नक्की. एका राशीमध्ये 9 नवमांश येतात म्हणून त्या ठिकाणी त्याला नम अंश म्हटलेलं आहे. जसं की होरा कुंडलीचा 15 अंशाचा भाग आहे म्हणून त्याला होरा म्हटलेला आहे, तर त्याच्यामध्ये 2 होरे येतात. आपण जर त्या ठिकाणी त्रिशांश आहे, चतुर्थांश आहे, पंचमांश आहे, षष्टांश आहे, सप्तमांश कुंडली आहे, असे जे भाग पडत जातात तसं नवमांश कुंडलीचा भाग जो आहे तो 9वा आहे. एका राशीचे 9 भाग. आता नवमांश कुंडली ही दक्षिण भारतामध्ये स्पेशली त्या ठिकाणी तुम्हाला ज्याला आपण म्हणतो वैवाहिक सौख्य याच्यामध्ये पाहता येते, पाहायची असते. तर त्या ठिकाणी एखादा जो नवमांश कुठला असेल आणि त्यामध्ये सप्तम स्थानाचं सुख, उदाहरणार्थ आपण असं बघितलं की जर सप्तम स्थान जे असेल त्याचा जो नवमांश पर्टिक्युलरली कोण आहे, तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही जेव्हा भावमध्य शिकाल तर त्याला तुम्हाला तो कळून येईल. पण जर समजा सप्तमाधिपती हा कुठल्या नवमांशामध्ये येत असेल आणि तो त्याची नवमांशाची ही जी नावे आहेत तर ती सर्व नावे जी आहेत ती वेगवेगळी आहेत. टोटल संपूर्णपणे 108 नवमांशाचं एक गठ्ठा आहे, तो 108 आहे. मग 108 नवमांश सगळ्यात येतात. म्हणजे जसं की आपल्या राशी 12 आहेत, नवमांश एका राशीमध्ये 9 आहेत, तर 12 अष्टोदश आहे म्हणून ते 108 आहे. आता ह्या 108 मध्ये आपण आता जो चार्ट पाठवलाय इट इज रिलेटेड विथ द सर्वतोभद्र चक्र. म्हणजे नवमांश एकदा तुमचं पाठांतर झालं की नंतर सर्वतोभद्र चक्राला आपण आरंभ करणार आहोत. तर तो थोडासा विस्तारित भाग आहे. त्याच्या अगोदर सप्तशलाका हा पण एक मला त्या जाहिरातीमध्ये मी लिहिलेला आहे. आणि तो सप्तशलाका, तर शलाका म्हणजे काय, तर जे काही ग्रह आहेत त्यांना जी ऊर्जा मिळते ती ऊर्जा शलाकाच्या रूपांतरामध्ये आहे. आणि ती ऊर्जा जी आहे ती त्या ग्रहाला मिळते. आणि ग्रह एका नक्षत्रापासून दुसऱ्या नक्षत्राला जेव्हा वेध घेतो आणि तो समसप्तक असतो तर त्याला सप्तशलाका म्हटलेला आहे. त्याच्यामध्ये नियम असा आहे की आपला जो चौकोन आहे कुंडलीचा त्याच्यामध्ये एकूण 8 म्हणजे त्या ह्याच्यामध्ये 7 नक्षत्र आहेत. तर 7 चोक 28 म्हणजे त्याच्यामध्ये अभिजित नक्षत्र बाद केलेलं आहे. कारण अभिजित नक्षत्र आता आपल्याला आकाशामध्ये दिसतं, पण आपलं ऐनिक वृत्त आणि चंद्राचं ऐनिक वृत्त आणि क्रांती ही तिथे अभिजित नक्षत्राच्या जवळून जात नाही. म्हणून त्या ठिकाणी अभिजित नक्षत्र आकाशामध्ये धनुरास आणि मकर रास याचा मधला जो पार्ट आहे, तर त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही पूर्वेला पाहाल आणि धनुलग्न उदित झाल्यानंतर तिथे अभिजित नक्षत्राचा उदय होतो. पण तो डाव्या अंगाला असल्यामुळे तो त्या पृथ्वीच्या जवळ, त्या नक्षत्राच्या जवळून
कुठलाही ग्रह तिथून भ्रमण करत नाही. म्हणून आता तिथे अभिजित नक्षत्राचा जो भाग आहे तो आपल्याला पाहता येत नाही किंवा त्याचा फलादेश नाही. पण अभिजित मुहूर्त हा जो आहे हा मुहूर्त आपल्याला तिथे पाहता येतो. आणि अभिजित मुहूर्त हा नेहमी दुपारच्या वेळेला असतो. तो साधारणतः हप्त्यातून 5 दिवस ते 4 दिवस उपलब्ध असतो. आणि तो पंचांग कर्त्यांचा भाग आहे की तो कोणत्या वेळेला उपलब्ध आहे. पण तो दुपारी 12च्या जवळपासच असतो. मग तो रोज पण असू शकतो, 2 दिवसानंतर पण असू शकतो. तर त्याला मुहूर्तासाठी म्हणून तिथे अभिजित नाव दिलेलं आहे. आणि इत्यादी जे आपण जे सगळे नवमांश आहेत तर ते नवमांश आपल्याला विचार करताना त्याच्यामध्ये ईशान्य कोण जो आहे तर ईशान्य कोण म्हणजे तुमचा डावा हात जिथे भरणी नक्षत्राची समाप्ती होते तिथपासूनच सर्व नवमांश जे आहेत त्याचा विचार केला जातो. आणि शेवटला भरणी नक्षत्राचं जे चतुर्थ चरण आहे तर त्या चतुर्थ चरणामध्ये वृश्चिक नवमांश येतो. म्हणून कृत्तिका नक्षत्राचा आरंभ हा जरी एक चरणाचा मेष राशीत असला तरी सुद्धा पूर्णपणे ईशान्य दिशा जी आहे तर ह्याच्यामध्ये त्याचा जो नवमांश आहे तो धनु आहे. आता ह्याच्यामध्ये संपूर्णपणे आपण जर बघितलं जो तक्ता तुम्हाला पाठवलेला आहे तीच कुंडली आपण विचारात घेणार आहोत नवमांश शिकण्यासाठी. सर्वतोभद्र चक्रासाठी आपण 2 वेगळ्या कुंडल्या घेणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वतोभद्र चक्र त्यामध्ये आपल्याला सूर्याचं नक्षत्रबिंदू, चंद्राचं नक्षत्रबिंदू, ताराचक्र आणि इत्यादी ज्या गोष्टी आहेत जसं नाडी कुंडली आहे त्या ह्याच्यामध्ये जी नाडी आहे त्या ह्याच्यामध्ये जलनाडी आहे, वातनाडी आहे, नीरनाडी अशी नाडी कुंडली बनते. आणि मग ताराचक्रावरून आपल्याला अधान कुंडलीचा जो भाग आहे तो सुद्धा विचारात घेतला जातो. मग त्यावरून आपल्याला त्याचा फलादेश कसा करावा अशा एकूण ह्या ज्या सगळ्या कुंडल्या आहेत तर पहिल्यांदा आपल्याला नवमांश शिकायचे आहेत. तर नवमाशाचं रहस्य म्हणजे काय तर त्याला नवमाशाचं रहस्य म्हणजे मुळामध्ये जेव्हा जातकाचा जन्म होतो त्यावेळेला आकाशामध्ये जी स्थिती असते तर त्या स्थितीमध्ये कोणत्या तारखेला कोणता ग्रह आणि कोणत्या अंशावरती तो नवमाशामध्ये बदल होणार आहे का. तर आपली ही पद्धती जी आहे ती निरियन पद्धती आहे. तर त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जसं उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर आपल्याला कधी कधी आग्रा ह्या प्रांतातली कुंडली येते. तर आग्रा हे नॉर्थ पोलला आहे. तर ते आपल्यापासून म्हणजे आपण ज्या मुंबई आहे तिथपासून अगोदर आहे. म्हणजेच काय की उदित नवमाशामध्ये फरक पडतो. कारण का आग्र्याला जन्मलेली व्यक्ती त्या तारखेला मुंबईमध्ये जन्माला आलेली व्यक्ती यांच्यामध्ये नवमाशामध्ये बदल घडतो. कधी कधी 2 नवमाश ते अगोदर असतात. आणि आपण दक्षिण भारतामध्ये असल्यामुळे मुंबई प्रांत तर त्याच्यामुळे दक्षिण पश्चिमेला आहोत आपण. तर त्यावेळेला नवमाशामध्ये बदल घडतो तो 2 नवमाशाचा असतो. मग अशा तऱ्हेने आगरताला आहे, आसाम आहे, बंगाल आहे, गुवाहाटी आहे अशा ठिकाणी जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो तर त्याच्यामध्ये सुद्धा 46 ते 48 मिनिटाचा फरक जो आहे तो जाणवतो. म्हणजे विचार करा की एक जो नवमाश आहे तो 11 मिनिटाचा आहे तर किती गुणिले 44 झाले तर त्या ठिकाणी तिथे त्या नवमाशामध्ये 11 चोक किती झाले 44 म्हणजे 4 नवमाशाचा फरक येतो. हा जो भाग आहे तो गणिती भाग आहे तो का आपण इथे विचारात घेणार नाहीत. आपल्याला तयार पत्रिका मिळते त्या तयार पत्रिकेवरती आपल्याला त्याच्यावरती आलेले जे स्पष्ट ग्रह आहेत त्याच्यावरती नवमाश बघायचे आहेत आणि नवमाश हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे. तर इथे जेव्हा एक सेनांश असतो, एक विचक्षणांश असतो, एक पापांश असतो, कधी कधी तो धनांश असतो, कधी कधी तो कृपांश असतो. तर अशा तऱ्हेची त्याला नावं दिलेली आहेत. तर तुम्हाला मी जो चार्ट पाठवला आहे तो एखाद्या प्रिंटरकडे जाऊन त्याची कॉपी काढली तर साधारणतः 3-4 रुपये लागतील. आणि तो एनलार्ज करून घ्या A3 मध्ये तर तुम्हाला स्पष्ट नवमांश जे आहेत ते व्यवस्थित वाचता येतील. आता त्या ठिकाणी जेव्हा आपण एखादी गोष्ट पाहतो तर पापांश हा जो आहे किंवा सेनांश आहे, विचक्षणांश आहे, भोग्यांश आहे तर त्या ठिकाणी त्याचा अर्थ मुळामध्ये काय आहे. जर एखादा ग्रह त्या पर्टिक्युलर स्लॉटमध्ये जन्माच्या वेळेला असेल
किंवा गोचरीचा भ्रमण करणार असेल तर दोघांचेही फलादेश जे आहेत ते भिन्न भिन्न आपल्याला सापडतात. म्हणजे गोचरीचा ग्रह आणि मूळ जन्माला बाळ जेव्हा येतं त्यावेळेला त्याच्या कुंडलीमध्ये असणारा प्राप्त झालेला जो नवमांश आहे, मग तो लग्नबिंदू जरी असेल तरी सुद्धा त्याची वागणूक कशी असते, त्याच्यावरती किती तऱ्हेचं आंदोलन होणार आहे का, किती तऱ्हेचं सुख मिळणार आहे का, का त्याला दुःख प्राप्त होणार आहे का, तर अशा तऱ्हेने नवमाशाची जी स्थिती आहे त्याच्यावरून आपल्याला फलादेश द्यायचा असतो. मग तो ग्रह, ती रास, तिथे जन्माला येणारं बाळ, हे 108 नवमाशामध्ये जे आपले 9 ग्रह आहेत ते कुठे ना कुठेतरी कुठल्या तरी नवमाशामध्ये उपलब्ध असतात. त्यामध्ये चांगले नवमांश आहेत, त्याच्यानंतर वाईट नवमांश आहेत. तर त्याच्यामध्ये जेव्हा ग्रह असतील तर ते ग्रह त्या जातकाच्या जीवनामध्ये कशा तऱ्हेचा फलादेश निर्माण करतील हा सगळा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये सुचवलेला आहे. मग त्याच्या अर्थावरून, नावावरून साधारणतः तुम्ही असं समजू शकता की ह्या ठिकाणी हा पर्टिक्युलर ग्रह, जसं की दुपारी असं झालं की एक व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये 11 सप्टेंबरला सूर्य हा दरिद्रांशामध्ये असतो, हा नियम आहे. आणि तो दरिद्रांशामधला सूर्य 3 दिवस 8 तास असतो. आता 11, 12, 13 आणि 14 ह्या तारखेच्या दरम्यान जी व्यक्ती जन्माला येते, एक मिनिट थांबा, जी व्यक्ती जन्माला येते तर त्या व्यक्तीच्या याच्यामध्ये तो दरिद्रांश प्राप्त होतो. आणि मग अशा दरिद्रांश प्राप्त झाल्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की जातकाच्या जीवनामध्ये होणारा जो काही भाग आहे तो त्या ठिकाणी तिथे आपल्याला दारिद्र्य अवस्थेतला आढळतो. तर त्याला कारण काय आहे की इथे तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचं जे, विलास पोटे साहेब काय दिले तुम्ही चार्ट, कोणी शेअर करू शकेल का? हा सर, नवमास चार्ट तुम्ही बोलला ना ते. नवमाशाचा चार्ट साहेब पाठवलेला आहे, तरी सुद्धा पाहतो मी काय समजलं. मला मिळालं नाही, माझ्या दोन्ही याच्यावर नाही आलेला सर. तुम्ही कुठल्या ग्रुपला आहात? कृष्णमूर्ती आणि याच्यामध्ये अष्टमी. हा, मग ते तुम्हाला हे आपले मुकेश भाऊंच्या ह्याच्यामध्ये असेल तर तुम्हाला पाठवतो ते. मिळून जाईल, काही चिंता करू नका. थँक्यू सर. बर, हा, मग आपण आता कुठे होतो की त्या पर्टिक्युलर 11 तारखेच्या सप्टेंबर महिन्यामध्ये जो सूर्य असतो तर तो सूर्य दरिद्रांशामध्ये असतो. आता दरिद्रांश हा चांगली गोष्ट नाहीये. तर कालांतराने त्यांना तिथे भान नव्हतं, अंदाज नव्हता. तर दुपारी त्याच्या बहिणीने मला फोन केला आणि सांगितलं की 11 तारखेचा मुहूर्त डॉक्टरांनी सिझरिंगसाठी सांगितलेला आहे. तर मग तिला सांगितलं की 11 तारीख हा मुहूर्त चांगला नाहीये. तर तुम्ही का त्याची निवड केली आहे? तर म्हणाले वडिलांचा आणि मुलाचा, जे जन्माला बाळ येणार आहे त्याचा एकाच दिवशी बर्थडे असावा असा त्यांचा प्रयत्न आहे. तुम्ही म्हटलं असं करू नका, 11 तारखेला दरिद्रांशामध्ये सूर्य असतो आणि सकाळचा मुहूर्त त्यांना होता, तर सकाळी सूर्य हा दरिद्रांशामध्ये प्रवेश करतो. तर लग्नेशच जर दरिद्रांशामध्ये असेल तर त्या ठिकाणी आरोग्यावरती परिणाम होतो. रवीचा कुठला कारक आहे? आता ही स्टोरी सांगण्याचं कारण म्हणजे आज सकाळी ती चर्चा झालेली आहे. तर त्यांचं एक बाळ, जे नवीन गाडी घेतली होती म्हणून त्याला रूपटॉप जो काचेचा असतो त्यातून ते लोक गेले होते फिरायला आणि पतंगीचा दोरा येऊन त्याची मान कापली गेली आणि ऑन द स्पॉट डेड झालं. म्हणजे वडिलांचा 11 तारखेचा जन्म आहे, तर 11 तारीख, 12 तारीख, 13 तारीख, 14 तारीख असे 3 दिवस 8 तास हे जे आहेत हे पूर्णपणे दरिद्रांशामध्ये सूर्य असतो तो त्यावेळेला. पण ह्यामध्ये कुठलाही ग्रह हा दरिद्रांशामध्ये येऊ शकतो. तर दरिद्रांश हे 3 आहेत. पहिला दरिद्रांश जो आहे तो पुष्य नक्षत्राचं 4थ चरण, आणि हे जे 4th चरण आहे ते 13:20 कलेला सुरू होतं आणि 16:40 ला संपतं, जिथे आश्लेषा नक्षत्राचा आरंभ होतो.
तो एक दरिद्रांश पहिला येतो. दुसरा दरिद्रांश जो आहे तो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र, त्याच्यामधलं जे चतुर्थ चरण आहे तो दरिद्रांश आहे. आणि तो 23 अंश 20 कलेपासून ते 26 अंश 40 कलेपर्यंत आहे. तिसरा दरिद्रांश जो आहे तो तूळ राशीमध्ये येतो, चित्रा नक्षत्रामध्ये येतो. आणि चित्रा नक्षत्र हे द्विपाद नक्षत्र आहे. तर त्या ह्याच्यामध्ये जेव्हा 3 अंश 20 कला ते 6 अंश 40 कला तुळेतला जेव्हा अंश असतो, तर त्या ह्याच्यामध्ये तो दरिद्रांशामध्ये ग्रह तिथे उपस्थित असतो, म्हणजे त्या ठिकाणी त्याची चाल असते. म्हणून अशा वेळेला जन्माच्या वेळेला आकाशामध्ये असणारे ग्रह हे कुठल्या कुठल्या सूक्ष्मांशामधून भ्रमण करीत आहेत. तर सूक्ष्मांशाच्या नोट्स मी तुम्हाला पाठवीन, काही प्रश्न नाही. तर त्याच्यावरती आपल्याला खुलासा करायचा असतो की बाबा पर्टिक्युलर ग्रह हा अमुक एका सूक्ष्मांशामध्ये आहे आणि त्या ग्रहाचा जो फलादेश आहे तो चांगला आहे का वाईट आहे, याची जी काही फलश्रुती आहे ही पूर्णपणे आपल्या जीवनामध्ये म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्याला तिथे भोगाव्यास लागते. मग चांगलं असेल तर चांगलं. जसं ऋषभ नवमांश जे सगळे आहेत हे भोग्यांशात नाही. तर भोग्यांशाचा जेव्हा प्रश्न येईल तर त्यावेळेला मी भोग्यांश कसा असेल तर त्याच्याबद्दल त्याची प्रतिक्रिया काय असेल ते मी तुम्हाला सांगेन. त्याच्यानंतर धनांश आहे. मग ते धनांश कसे आहेत, त्याच्यानंतर राज्यांश आहे. कळलं का? मग अशा राज्यांशामध्ये असणारा ग्रह हा कुठल्या नवमांशामध्ये असेल तर तो राज्यांशामध्ये येईल. तर तुम्हाला जो चार्ट पाठवलेला आहे त्याच्यामध्ये सर्व स्थिती लिहिलेली आहे. मग तो राज्यांश आहे का? मग तसा याच्यामध्ये विचक्षणांश आहे का? तसंच याच्यामध्ये तो क्रोधांश आहे का? क्रूरांश आहे का? क्रूरांश हा एकच आहे फक्त, धनिष्ठा नक्षत्राचं चतुर्थ चरण. मग त्यानंतर भयांश आहे का, म्हणजे शततारका नक्षत्राचं दुसरं चरण. तर अशा तऱ्हेने स्टेप बाय स्टेप तुमच्याकडे पाठवलेला चार्ट हा तुम्ही एनलार्ज करत नाही तोपर्यंत तुम्हाला तो पर्टिक्युलर नवमांश जो आहे तो वाचता येणार नाही. आणि ते जे नवमांश आहेत एका नक्षत्राचे 4 भाग, टोटल एक नक्षत्र जे आहे हे 13 अंश 20 कलेचं असतं. एक नवमांश हा 3 अंश 20 कलेचा असतो, म्हणजे 200 कलेचा असतो. एक नक्षत्र 800 कलेचं असतं. अशी 2 नक्षत्र बघितलं तर 1600 कला होतात. आणि त्यातला एक नवमांश बघितला तर 1800 कला होतात. तर 1800 कलाची एक रास असते. म्हणून संपूर्ण एक रास जी आहे ती 1800 कलेची आहे. त्याच्यामध्ये 200 कला एका नवमांशाचे, एक नक्षत्र 800 कलांचं. आणि त्या ह्याच्यामध्ये संपूर्णपणे जेव्हा फलादेश आपण करतो तर जन्माच्या वेळेला त्या व्यक्तीचा नवमांश, मग तो चंद्र असो, राहू असो, गुरु असो, असे ग्रह जेव्हा त्या नवमांशामध्ये येतात किंवा चुकीच्या नवमांशामध्ये येतात, पापांशामध्ये येतात, तर त्याचं फलित त्या जातकाच्या याच्यामध्ये त्याला त्या ठिकाणी भोगावं लागतं. मग अशा तऱ्हेने ते शोधताना तुम्हाला पर्टिक्युलर एखादा नवमांश जो आहे तो शोधता आला पाहिजे. आणि तो सोपा आहे, काही कठीण नाहीये. तर त्या ठिकाणी तुम्हाला पत्रिका बनवल्यानंतर तुमची वैयक्तिक पत्रिका जी आहे ती बनवल्यानंतर तुम्ही त्याचा शोध घ्या की बाबा आपल्या कुंडलीमध्ये आपला नवमांश हा कुठल्या सूक्ष्मांशामध्ये आहे आणि त्या सूक्ष्मांशाचा जो अर्थ आहे त्या अर्थावरती आपल्या जीवनामध्ये मिळणारं जे फलित आहे त्याचा विचार केला गेलेला आहे. तर आता मी तुम्हाला जे काही सांगितलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नाही तर मला विचारू शकता. असं काही मध्ये घाबरू नका. प्रश्न विचारायला काहीही हरकत नाही. प्रश्न विचारल्याशिवाय तुम्ही चांगलं शिक्षण घेऊ शकणार नाही. तर कुठलाही प्रश्न जो न समजलेला असेल, समजला असेल किंवा क्युरिओसिटी म्हणून असेल तरी सुद्धा हरकत नाही, चिकित्सा म्हणून. कळलं? तर तुम्ही तो विचारू शकता. बोला, आहे कोणाला विचारायचं? सर एखादा सूक्ष्मांश जर अगदी बॉर्डरवर, ते जसं आपण हे करतो की नाही गंडांत नक्षत्राचं वगैरे, मग असं बॉर्डरवर जर असेल तर कसं पकडायचं? म्हणजे जसं आता रोहिणी नक्षत्रामध्ये चौथं चरण धनांश आहे आणि हं. मृगशीर्षाचं राज्यांश येतं पहिलं चरण.
तर मग हो. नेमका काय पकडायचं या ठिकाणी? तर नाही असं आहे मॅडम, की ज्या वेळेला तुम्हाला जो जो कुठल्याही प्रांतातला स्पष्ट ग्रह मिळेल. आता प्रांत, समजा तुमचा जन्म जपानला झालाय. हा. आता जपानला जरी जन्म झाला असेल हम्म. तर ग्रहाची क्रांती जपानमध्ये सुद्धा न्यूझीलंडमध्ये सेम असेल आणि लंडनमध्ये झाली तरी सुद्धा ती सेम असेल. त्याच्यामध्ये हा. फरक पडणार नाही. नाही. मग कला विकला जर आपण म्हटलं तर आता मला एखादी रास सांगा आणि त्याच्यातले अंश सांगा. एखादी पहिला रास सांगा. आता वृश्चिक रास आहे समजा. ओके फाईन. हा. आणि आणि अंश त्याच्यात 29°46 तो कला. तो तो मीन नवमांश आहे. हा. मीन तो नवमांशाला. तो मीन नवमांशाला. मीन नवमांशाला. मग याचं आता मग आपण मूळ नक्षत्राचं पहिलं चरण पकडायचं की नाही 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 नाही. मूळ तसं नाही नक्षत्राचं पहिलं करायचं? चरण नाही. कसं म्हणणार? मूळ नक्षत्राचा काळी मात्र संबंध नाही. जेव्हा तुम्ही 26-40 जाता आणि राशी पूर्ण झाली नाही हा. तर तुम्हाला मीन नवमांशालाच फॉलो करावं लागेल. अच्छा. हा हा. तिथे तुम्हाला तस्करांश मध्ये जाता येणार नाही. जसं हा. की मूळ नक्षत्राचा जो विचार तुम्ही करत आहात तर तो हा. पहिला चरण जे आहे तो तस्करांश आहे. हो. आता तस्कर म्हणजे काय? चोरी करणं. चोरी करणं. अश्विनी नक्षत्राचं पहिलं चरण हे तस्करांशच आहे. हो. मग तस्करांश मध्ये असणारा ग्रह आपण चांगली त्याला हे देऊ का उपाधी? नाही. नाही देणार. नाही. मग तशा त्याच्यामध्ये जो धनु नवमांश आहे तो चांगला आहे. मकर नवमांश आहे तो फक्त एकच चांगला आहे. आणि सॉरी, तर त्याच्यामध्ये एक जो धनु नवमांश मकर नवमांश आहे तो सुद्धा तस्कर अंश आहे. तो आद्रा नक्षत्राचं दुसरं चरण आहे. आद्रा हो. नक्षत्राचं दुसरं चरण हे मकर नवमांश आहे आणि ते तस्कर अंश आहे. तस्कर अंश आहे. हो. मग आता जर समजा तिथे तुम्ही त्याला पापांश म्हणू शकत नाही. कळलं नाही. का? पण आद्रा नक्षत्राचं पहिलं चरण जे आहे ते कृपांश आहे. हो. म्हणजे कृपांशाचा अर्थ काय होतो? तर एखाद्या व्यक्तीच्या वरती त्याची कृपा होणं किंवा तो ग्रह जो आहे तो अतिशय चांगल्यापैकी फलादेश देईल. त्यामध्ये एखादा ग्रह जर समजा राहू जरी असेल आणि तो नवमांशी नीच होत असेल तरी सुद्धा त्या ठिकाणी तो कृपांशामध्ये असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये राहूचा जो फलादेश असतो त्याला अनुसरून तुम्हाला तो कृपांश जो आहे तो वाचता आला पाहिजे. मुकेश भाऊ, हो. सगळ्यांचा आवाज जरा बंद करा. काय पाहिजे मध्येच कोणतरी हे होतं, डिस्टर्ब होतं. मग अशा तऱ्हेने तुम्हाला त्याचा जो उपयोग आहे किंवा फलादेश आहे तो करता आला पाहिजे. कळलं? ओके. हो सर, आणखी कळलं. आणखी थँक्यू कुठली सर. रास आणखी कुठली रास विचारायची आहे तुम्हाला? आता कर्क रास घेतली समजा, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण सर जसं आता चित्रा नक्षत्र आहे, 2 ह्याच्यात डिवाइड होतं की नाही राशीमध्ये. मग त्यावेळेला कसं आपण करणार? चित्रा नक्षत्राचं दुसरं चरण, तिसरं चरण जे आहे ते अभयांश आहे हो. आणि चौथं चरण जे आहे ते दरिद्र्यांश आहे. हो. स्वाती नक्षत्राचा मकर नवमांश जो आहे तो धनांश आहे आणि तो सगळ्यात उत्तम आहे. मग हो. त्या ठिकाणी मकर नवमांश हा वाईटच आहे तर तो चांगला सुद्धा आहे आणि तो चांगला स्वाती नक्षत्रामध्ये आहे. पण आद्रामध्ये तो तस्करांश आहे. कळलं का? हा. मग त्यामधून जर भ्रमण करत असेल एखादा ग्रह तर त्यावेळेला तुम्हाला कशा रीतीने करणार? दुसरा भाग असा आहे मॅडम की त्या ठिकाणी विशाखा नक्षत्राचे 4ही चरण आणि 4ही सूक्ष्मांश हे अतिशय चांगले आहेत. पण ते हो. नैऋत्य दिशेचे आहेत. ह्याच्यामध्ये सर्व दिशा ज्या आहेत त्या तिथे जोडल्या गेलेल्या आहेत. तर हो. कृत्तिका नक्षत्र जी आहे ते ईशान्य दिशा आहे. आर्द्रा पूर्व आहे. आश्लेषा आग्नेय आहे, पूर्व आग्नेय. मघा हो. जी आहे ती दक्षिण आग्नेय आहे. हस्त नक्षत्र दक्षिणेला आहे. विशाखा नक्षत्र जे आहे ते दक्षिण नैऋत्य आहे आणि त्याचा एक चरण जो आहे अनुराधा लागतो. तो अनुराधा जो आहे तो पश्चिम नैऋत्येला आहे. हो. धनुराशीचं मूळ नक्षत्र जे आहे ते पश्चिमेला आहे आणि वायव्य दिशा जी आहे ती त्या ठिकाणी तुम्हाला धनिष्ठा नक्षत्राला येते आणि त्याच्यामध्ये वायव्य आणि उत्तर वायव्य आणि पश्चिम वायव्य त्याच्यामध्ये फरक आहे. मग तिथे श्रवण हो. नक्षत्र येतं आणि धनिष्ठा पण येतं.
हो सर. प्रत्येकाचा जो नवमांश आहे, तर जेवढी राहूची नक्षत्र आहेत त्यांचे नवमांश हे धनु नवमांशाने सुरू होतात. हो. मग ते शततारक असो का आर्द्रा असो का स्वाती असो. हो, बोला. कळलं सर. बरं, कोणाला अंशावरून नवमांशाचा शोध घ्यायचं काही कठीण वाटतंय का? बघा, बिलकुल असं मध्ये असं काही तुम्ही समजू नका की तुम्हाला काही कळणार नाही, तुम्हाला काही अपमान होईल, असं काही नाही. इथे सगळेजण आदरणीय आहेत. तर एव्हरीबडी रिस्पेक्टेड. सर ते लग्न गंडांतात असतं ते आपण कोणत्या वेळेला म्हणतो म्हणजे कोणत्या राशींमध्ये आणि कोणत्या अंशावरती? बघा, आता तो पंचांगचा भाग आहे मॅडम, की त्यामध्ये एखादी व्यक्ती जर समजा आश्लेषा नक्षत्र आहे, मघा नक्षत्र आहे, मूळ नक्षत्र आहे, रेवती नक्षत्र आहे, ही गंडांतर नक्षत्र म्हणून ती पंचांगाने सांगितलेली आहे. आपल्या ह्या सर्वतोभद्र चक्र, नवमांश रहस्य आणि सप्तशलाका याच्यामध्ये गंडांतराचा संबंध येत नाही. याच्यामध्ये फक्त 108 जे नवमांश आहेत त्याच्यामध्ये जे चुकीचे नवमांश आहेत त्याच्यामध्ये एखादा ग्रह जर जन्माच्या वेळेला भ्रमण करत असल्यास जन्म झाला तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये तिथे असे प्रश्न उपस्थित होतील जे नवमांशामध्ये सूक्ष्मांशामध्ये सूचित केलेले आहेत. अच्छा अच्छा. हा, ओके म्हणजे सर. जे मग आपण नवमांशामध्ये जर सूचित. जातक आपल्याकडे बोला बर बोला. नाही बोला. जर जातक आपल्याकडे आला तर आपण यावरून कशा टाइप मध्ये त्याला प्रेडिक्शन सांगू शकतो? ओके, फाईन. आता जर समजा एखादी व्यक्तीचे तुम्हाला मॅच मेकिंग करायचं आहे असं आपण समजूया, आणि सप्तम स्थानामध्ये एखादा ग्रह जर पापांशामध्ये आहे. आता पापांश हा जो आहे हा मकर नवमांश आहे. तस्करांश जे आहे तो मेष नवमांश आहे. आता तो अच्छा. जर समजा सप्तम स्थानामधला ग्रह, मी उदाहरण सांगतो तुम्हाला, तुम्ही काही चिंता करू नका, काही हे नाही, त्याचं काही वाईट नाही. आता एखादं मिथुन लग्नाची पत्रिका आपल्याकडे आली. आता मिथुन लग्नामध्ये जर जेव्हा सप्तम स्थानामध्ये तिथे तस्करांश कधी येईल, तर ज्या वेळेला मिथुन राशीमध्ये तुम्हाला तूळ नवमांश असेल तर तो तूळ नवमांश अभयांश आहे. म्हणजे ते मिथुन राशीचं पहिलं चरण आहे. आणि त्याच्या समोर जो नवमांश येईल तो मेष असेल की नाही. तुळेच्या समोरची रास कोणती आहे? मेष. बरोबर, मेष. मग तो तस्करांश असेल. मग तसंच आपण जर बघितलं तर आपण सप्तम लग्न स्थानामध्ये मेष रास बघितली आणि ती आरंभी आहे 0 ते 3:20 मध्ये. त्याच्या समोरचा नवमांश आहे तूळ, तो तुळेला तूळ नवमांश आहे तो, आणि तो अभयांश आहे. मग ते सप्तम स्थान आहे, पण लग्न हे तस्करांश मध्ये आहे. मग कधी आपल्याला असं वाटतं की ऋषभ लग्न आले, व्यक्ती फार चांगले आहे, आणि त्या ऋषभ राशीमध्ये जो दुसरा नवमांश आहे तो पापांश आहे, तिसरा जो आहे तो क्रोधांश आहे. मग अशा तऱ्हेने पापांश आणि क्रोधांशामधला जो उल्लेख येतो त्याच्यामध्ये जर ग्रह असेल किंवा ग्रह नसेल तर त्या स्थानाचं फळ, जसं आपण भावमध्याचा विचार केला होता, तर त्या स्थानाचं फळ देतेवेळी तुम्हाला पूर्णपणे अशा तऱ्हेचा भाग विचारात घेणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे फलादेश देतेवेळी, फलादेशाच्या वेळेला तुम्हाला जे तंत्र आहे ते तंत्र अकॉर्डिंग टू नवमांश कुंडली, अकॉर्डिंग टू नवमांश रहस्य त्या जातकाच्या जीवनामध्ये तशा तऱ्हेचाच फलादेश मिळेल. मग आता जर एखादा सेनांशामध्ये एखादा ग्रह आहे तर सेनांश म्हणजे काय, तर रोहिणी नक्षत्राचं पहिलं चरण जो मेष नवमांश लागतो तो सेनांश आहे. मग तो सेनांश म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तो योद्धा आहे, सेनापती आहे. सेनांश म्हणजे काय, तो सेनापती आहे. मग तशाच याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर मघा नक्षत्राचं दुसरं चरण वृषभ नवमांश आहे, तो न्यायांश आहे. आता न्यायांश म्हणजे काय, तो पण चांगला आहे, जसं की न्याय पवित्रेने काम करणारा, कार्य करणारा, असं त्याचा विचार केला जातो. म्हणजे हे जे शब्द जे आहेत त्याचे उच्चार आहेत, त्याचा जो फलादेश आहे तो तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. मग आता हा जो चार्ट आहे, तर पहिली रिक्वेस्ट आहे, जो चार्ट तुमच्याकडे आहे
तर त्या चार्टची एनलार्ज करून A3 मध्ये झेरॉक्स काढा. तेव्हा कुंडली आपण वाचणार आहोत तर पर्टिक्युलर कुठले कुठले ग्रह त्याच्यामध्ये आहेत तर त्याचा संदर्भ घेऊन त्या जातकाच्या जीवनामध्ये तो असणारा ग्रह तो कुठल्या राशीचं नेतृत्व करतो. जसं आपण मगाशी बघितलं की एखादा ग्रह तस्करांश मध्ये आहे. आता तो कोणी असू शकतो, राहू केतूला राशी नाही, पण समजा राहू जरी असेल तर त्या ज्या राशीतला राहू असेल, जसं आता तस्करांश मिथुन राशीमध्ये आला तर मिथुन राशीचाच तो मालक झाला. मग तो उच्चीचा असला आणि तो तस्करांश मध्ये असेल तर त्याच्या हातून ह्याच घडामोडी होतील. म्हणजे मिथुन रास ही राहूची आहे, ही बुधाची आहे, पण ती राहूच्या ताब्यात आहे. मग मिथुन रास जर समजा ही पंचमात आली तर त्या ठिकाणी कुंभ लग्न येतं. मग पंचम स्थानाचं फलित काय असेल तर पंचम स्थानामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण पाहतो त्याबद्दलचा विचार आपल्याला पंचम स्थानामध्ये करता आला पाहिजे. आलं लक्षात? बोला. काही विचारायला घाबरू नका, कारण का की तुम्ही विचारलं नाही तर पुढे जाऊन तुम्हाला व्यवस्थित शिकता येणार नाही. सर मी विचारू? हा विचारा. सर समजा आता वृषभ लग्न 19° 51 कला आणि 31वी कला. किती आता किती हे 19°. 19 अंशाला मॅडम जो येतो नवमांश तो कर्क नवमांश आहे. कळलं का? कर्क नंबर. आता त्या ह्याच्यात ह्याच्यामध्ये आता ते हे कसे हुडकायचे म्हणजे आपण? हुडकायला आता ते पहिला गणितचा जो टेबल आहे ऐका ऐका. रोहिणी नक्षत्र ह्याचा आरंभ 10 अंशाला होतो. आता आपण बेसिक याच्यामध्ये जाऊया. 10 अंशाला मेष नवमांश, 10 ते 13-20 मेष, कळलं का? 23 ते 16-40 वृषभ, 16-40 ते 20 मिथुन, 16-40 ते 20 मिथुन, 20 ते 23-20 हा कुठला येईल तर त्या ठिकाणी नक्षत्र बदललं. म्हणजे 10 आणि 13-20 आपण जर बघितलं तर 23-20 ला नक्षत्र बदललं. 23-20 ते 26-40 हा त्या ठिकाणी मृगशीर्ष नक्षत्र येतं आणि त्याचा नवमांश हा सिंह आहे. तर तुम्ही आता सांगितलेलं जे नक्षत्र आहे तर त्याच्यामध्ये अंश काय म्हणालात मॅडम? 19. मग तुम्ही सांगितलं तुम्हाला 23-20 ला सिंह नवमांश आहे. त्याच्या अगोदर 20 ते 23-20 कर्क नवमांश आहे आणि कर्क नवमांशाच्या अगोदर मिथुन नवमांश आहे. म्हणजे जी व्यक्ती वृषभ लग्नामध्ये जन्माला आलेली आहे आणि त्याचं स्पष्ट जर समजा लग्न 19 अंश असेल तर त्या व्यक्तीचा जो वृषभ नवमांश मिथुन नवमांशाशी संबंध येईल. म्हणजे मिथुन नवमांशाशी संबंध येईल. आता मिथुन नवमांश म्हणजे काय सांगतो माणसाला तर तो अतिशय उत्तम नवमांश म्हणून सांगितलेला आहे. आता हा जो उत्तम जो नवमांश आहे तर तो माणसाच्या जीवनात काय देईल मला देईल तर मिथुन नवमांश हा पॉप्युलरिटी देईल. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं नेम अँड फेम देईल. तर त्याचं जे नाव आहे तर ते नाव काय आहे तर तो विद्यांश आहे. म्हणजे एज्युकेशन. बरोबर. एज्युकेशन. मग जातक हा कशा क्षेत्राशी निगडीत असेल संबंधित असेल त्याचा नावलौकिक होईल का? वृषभ लग्न असल्यामुळे तिथे वृषभेचा जो गोडवा आहे, सुंदरता आहे, वागणं आहे, त्याच्यानंतर सुख आहे, लक्झरी आहे, त्या सगळ्या गोष्टी त्या राशीच्या अनुषंगाने मिळतील. पण त्याच्यात जर मिथुन नवमांश असेल तर डेफिनेटली जातकाचा कल हा बुद्धिमत्तेशी असेल असं आपल्याला सांगायचं असतं. बरोबर. फक्त आता इथं हे जे नवमांश सॉरी सर म्हणजे आता मी विचारते म्हणून हे करू नका. आता हे सेनांश किंवा हे आहे ना आता हे जे बघायचं ना हे मला लक्षात येणं झालंय. जो चार्टशी तुम्ही जेव्हा प्रिंट काढाल त्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. आता माझ्या समोर चार्ट आहे हा म्हणून म्हटलं. सेनांश म्हणजे काय? रिस्पॉन्सिबल. एखादा सेनापती असतो त्याच्या मागे सैन्य असतं. त्याच्यात कुठला ग्रह आहे त्याचं ते हे काढायचं आपण. प्रश्नच नाही. आता सेनांशामध्ये राहू असेल तर तो त्याप्रमाणे त्याचं नेतृत्व करेल. सेनांशामध्ये केतू असेल तर त्या ठिकाणी सुद्धा तो केतूचा फलादेश देईल. पण सेनांश हा स्लॉट आहे आणि तो 3°20 कलेचा स्लॉट आहे. असं आहे. आणि तो त्या ह्याच्यामध्ये रोहिणी नक्षत्राचं पहिलं चरण म्हणजे सगळी जी चरण आहेत ही तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मग आश्लेषा नक्षत्राचा आरंभ धनु नवमांशाने होतो.
पण हम्म. आश्लेषा नक्षत्राची जी पुढची 3 चरण आहेत तर ती चरण योगकारक नाही आहेत. हम्म. बरोबर. बघा, मग बरं. त्याच्यामध्ये पापांश येईल. मग पापांश चांगला आहे का? नाही. नाही. असं आहे. बरोबर. मग धनांश असेल तर तो चांगला आहे. चांगलं. म्हणून त्या ठिकाणी हे जे आता जर समजा कुंभ राशीमध्ये आपण जेव्हा प्रारंभी पत्रिका वाचतो आणि एखाद्या व्यक्तीचं कुंभ लग्न आलंय असं आपण समजू, हम्म. आणि कुंभेला कुंभ नवमास आला तर लगेच लोक उड्या मारतात, वर्गोत्तम झाला. हम्म. कळलं का? वर्गोत्तम ही भाषा करतात. पण जेव्हा आपण सूक्ष्मांशामध्ये जाऊ त्यावेळेला तिथे तो भयांश आहे. मग भयांश चांगला. बरोबर. एखादी व्यक्ती जर भयभीत होणार असेल, इट्स नॉट परमिटेड. हा, कुलकर्णी मॅडम बोला. नमस्कार सर. नमस्ते. सर, तीक्ष्णांश किंवा उग्रांश हे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ते जातकासाठी ते तसे फल देतात का त्याच्या संपर्कात आलेल्या त्या व्यक्तीच्या म्हणजे त्या नवमांशा रिलेटेड आलेल्या तसं त्यांना फळ देतात? कसा बरोबर विचार आहे. करायचा सर? आता हे जे तीक्ष्णांश जो आहे तो हा. वृश्चिक नवमाश आहे का? मी आता बघतेय तो ह्याच्यातला आहे, मीन राशीतला उत्तर भाद्रपदातला आहे. उत्तरा भाद्रपदामध्ये मीन राशीमध्ये मीन राशीचा आरंभ कर्कणी होतो. हो तर जो तीक्ष्णांश आहे तो त्या हो. ठिकाणी उत्तरा भाद्रपदा नक्षत्राचं 4थ चरण आहे का? उत्तर भाद्रपदाचं पहिलं चरण आहे सर तीक्ष्णांश. चतुर्थ उत्तरा चरण भाद्रपद उग्रांश आहे. उत्तर एक मिनिट. भाद्रपदाचं चौथं चरण सर. उग्रांश हा जो आहे ना मॅडम, हम्म. पहिला लक्षात घ्या की नवमांश हा कोणता आहे. जर मीन रास जी आहे तिचा आरंभ होणार असेल तर तो कर्क नवमांश आहे. हो, आरंभ कर्क नवमांशाने. हो, मग तिथे नक्षत्र कोणतं आहे? तिथे पूर्व भाद्रपद आहे. पूर्वा भाद्रपदा. मग पूर्वा हो, भाद्रपदा समाप्ती आहे. समाप्ती आहे. बरं, मग उत्तरा भाद्रपदा सुरू झाला तर हो ते तो नवमांश सिंह आहे. हो, सिंह नवमांश तीक्ष्णांश आहे तो. हा, मग तीक्ष्ण म्हणजे काय? हा, शार्पनेस. बरोबर. हो हा, मग तो जो शार्पनेस असेल मग त्या ठिकाणी एखादी गोष्ट तीक्ष्ण असते, ज्याला हा. आपण म्हणतो तीक्ष्ण. मग त्या तीक्ष्णांशामध्ये जर जो ग्रह असेल, आता कधी कधी एखादं जातक आपल्याकडे येतं तर तो तुम्ही बोलण्याच्या अगोदरच समजतो, होय, त्याच्याकडे समजतो ती सर. पावर असते. मग हो, त्याला तो तीक्ष्ण आहे, म्हणजे अंदाज घेण्यासाठी तो तीक्ष्ण आहे. दुसरी गोष्ट, बरोबर. तीक्ष्ण असे दोन आहेत प्रकार की एक वेपन आहे, त्याचं हा जे शेवटचं टोक असतं हा आरंभी, तो तीक्ष्ण हा, असतो. बरोबर. त्याच्याशिवाय समोरची व्यक्ती डेट होणार नाही ना. म्हणजे नाही होणार, बाणाचं बरोबर स्वरूप आहे. जे आहे मग ते हो, तीक्ष्ण आहे. मग म्हणून मी बरोबर. तुम्हाला विचारलं की जो सिंह नवमांश आहे तो तीक्ष्णांश आहे. तीक्ष्णांश आहे. हो, मग तीक्ष्णता जी आहे तर ती त्या ठिकाणी त्याची एक जागृती आहे. बरोबर आहे. आणि तीक्ष्णता इन शॉर्ट इट्स अ शार्पनेस. हो जसं तुम्ही सुरीला धार लावता तर हो, सुरीचं टोक असतं, तर प्रत्येक सुरीला टोक असतं की नाही? असतं ना. हो सर. बाणाला टोक असतं की नाही? हो सर. म्हणजे त्या ठिकाणी त्याला एक व्यवस्थित भाषेमध्ये आपण म्हटलं तर धारदार. धारदार. हो यस, हा त्याचा अर्थ हो, आहे. मग त्याच्यामध्ये बरोबर. असणारा ग्रह समजा हा, पोलाइट ग्रह आहे, आपण असं समजू आता मला पोलाइट समजा सर असं म्हणायचंय की आता तीक्ष्णांशामध्ये जर मंगळ आलाय तर मंगळ आता ग्रह. भ्रातृकारक आहे. मग तो यस, भाऊ तीक्ष्ण स्वरूपाने वागेल का ती व्यक्ती स्वतः वागताना त्या भावाशी तीक्ष्ण स्वरूपात वागेल असं मला म्हणायचंय. सगळं सांगतो. हा, आता हा तीक्ष्णांश हा मीन राशीतला आहे, एवढं नक्की झालं. बरोबर. हो आता जेव्हा हा जो नवमाश आपण बघू तर त्या ठिकाणी तो समजा दशम स्थानात आला, बर. बरोबर आहे. हा, मग दशम स्थानामध्ये आला आणि त्याच्यामध्ये कुठला ग्रह आहे? मंगळ आहे. मंगळ आहे. हो, तो दशम स्थानाचा कारक ग्रह आहे. बरोबर. हो जरी तो मिथुन लग्नाला आला तरी. हो, मग अशा वेळेला तो तीक्ष्णांशामध्ये जर ग्रह असेल तर तो असा डगमगणारा ग्रह नसेल, नाहीये. बरोबर आहे. हो हो, म्हणजे तो असा करू बघू वगैरे वगैरे नाही, तो नाही नाही, तीक्ष्ण बेधडक असेल तो. हो हो, होय, बेधडक असेल. बरोबर मग आहे. हो तशा तऱ्हेने आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी टोटल आपली घरं किती आहेत? तर 12, हो, नाही का?
हो. मग प्रत्येक राशीमध्ये एखादा ग्रह जर 4 आले एका राशीमध्ये तर येतात ना त्या सर. हो. येऊ शकतात. मग त्याच्यामध्ये कधी कधी 2 ग्रह एकाच नवमाशाशी संबंधित असू शकतात. असू शकतात. हो. फक्त मग आता समजा सूक्ष्मांश वेगळा असू शकतो त्यांचा. नाही एकच सूक्ष्मांश आहे. बरं, एका नक्षत्र सूक्ष्मांश. एकच असेल, हा, नक्षत्र एक बरोबर. असेल, पण हं. तीक्ष्णांशामध्ये मंगळ पण असेल आणि चंद्र पण असू शकेल. असू शकतो. हो. मग त्यावेळेला ज्याला आपण म्हणतो की दोन्ही ग्रह जे आहेत ते शार्पनेस आहेत, हो. लवकर आकलन शक्ती आहे, पण धारदार आहेत, होय. ते तिथे सहन न करणारे आहेत. हे होय. तीक्ष्णांशाचं झालं. पण आता बरोबर. जर समजा भोग्यांशामध्ये असेल, हा. आता तो भोग्यांशामध्ये का नसेल? कारण का की मीन राशीतला भोग्यांश येत नाही. कारण नाही मीन येत आहे. हो. राशीचा आरंभ हा कर्क नवमाशाने होतो. होय. मग त्या ठिकाणी कर्क नवमाश जो आहे तो स्मूथ आहे, बरोबर आहे. हो. कळलं का? हो. तो आर्थिक दृष्ट्याचा विचार करेल. मग अशा वेळेला बरोबर. कर्क नवमाशामध्ये समजा मीन राशीचा मालक कोण? गुरु. गुरु. हो. मालक गुरु आणि राशीमध्ये गुरु उच्चीचा झालाय, म्हणजे बरोबर तो आहे. कर्क नवमाशी झाला. अच्छा, असा विचार करायचा. बर. ओके. मग कर्क नवमाशाचं तिथे काय केलेलं आहे? धनांश. धनांश आहे. हो. बरोबर ना? मग हो. धनांश जर आहे याचा अर्थ गुरु धनप्राप्ती करून देणारा ग्रह आहे. बरोबर आहे. मग त्यावेळेला तुमच्या जीवनातला फलादेश हा हं. धनांशाच्या स्वरूपाचा असेल, स्वरूपाचा मिळेल. होय. त्याचं बरोबर. स्वरूप ते असेल. मग आता होय. जर समजा त्याच्यानंतर तो तीक्ष्णांश लागतो, हो. मग जर गुरु तीक्ष्णांशामध्ये असेल तर गुरुचं वागणं तीक्ष्ण नसावं, हा एक भाग आहे. अच्छा. बर बर. ओके. आता गुरु जर तीक्ष्ण असला तर विद्यार्थी कसा बसेल? नाही बसणार. मग गुरु हा साने गुरुजी सारखा हवा, होय. कळलं का? बरोबर. हो हो. म्हणजे त्या ठिकाणी एखादा ग्रह फलादेश देण्यासाठी त्याची समर्थता कशी आहे, तो समर्थ आहे का? आणि तो हं. गुरु जर समजा मकर नवमाशामध्ये पापांशामध्ये आहे हा. किंवा तो गुरु तस्करांशमध्ये आहे, हो. तर तो त्याचं भाग्य, गुरु हा भाग्य कारक आहे, भाग्याचा कारक आहे. मग तो भाग्य कसं निर्माण करेल? आउट ऑफ द वे. अच्छा. ओके. चुकीच्या मार्गाने वगैरे असं आपण म्हणू येस. शकतो. हो. मग गुरु ओके. काय एकदम सभ्य आहे असं म्हणत नाही मी. बरोबर आहे सर. होय. कळलं का? बरोबर मग आहे. तो हो हो. आउट ऑफ द वे जाऊन तिथे भाग्य निर्मिती करू शकेल. पण त्याची बरोबर आहे. होय. क्रिया, त्याची प्रथा, ही मार्ग हा डिफरन्स असेल. होय होय. म्हणजे कळलं रेवती का? नक्षत्राचं दुसरं चरण मकर सूक्ष्म अंशामधलं. येस. बरोबर आहे. मग तो रेवती पापांश येतो. नक्षत्राचा आरंभ धनु नवमाश आहे. हो. रेवती उत्पन्न नक्षत्राचा अंशाने आरंभ होतो. धनु. तो हो उत्पन्न हो. हे गुरुच आहे. गुरु बरोबर आहे. प्रोडक्टिव्हिटी आहे. बरोबर आहे. उत्पन्नांश म्हणजे काय? प्रोडक्टिव्हिटी बरोबर आहे. हो. असं आहे. मग आता अशा वेळेला त्या ठिकाणी न्यायांशामध्ये गुरु असेल, समजा वृषभ नवमाश, तो एकच न्यायांश आहे. हो. आता तो जर एक न्यायांश असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जो गुरुचा पवित्र असेल तो न्यायप्रिय असेल, बरोबर. म्हणजे गुरुला पालन करावं लागतं. बरोबर. कळलं का? हो म्हणजे सर. गुरुची भूमिका ही विद्येशी आहे, गुरुची भूमिका अर्थकारणाशी आहे, गुरुची भूमिका सोनं याचं आहे, गुरुची भूमिका संग्रह आहे, गुरुची भूमिका एज्युकेशन डिपार्टमेंट आहे. तर त्या ठिकाणी जर समजा त्या वृषभ नवमाशामध्ये सिंह राशीच्या जर असेल हा. तर तो न्यायप्रविष्ट. अच्छा. कळलं? बरोबर. पण माझा सर प्रश्न जसा जो होता ना, तो असा होता की मंगळ जर तीक्ष्णांशामध्ये आला, आता ओके. तो राशी स्वामी असेल तर गोष्ट वेगळी. पण आता भ्रातृकारक म्हणजे कारकत्वाचा जर विचार करायचा गेला तर क्रूरतेने किंवा तीक्ष्णपणे आपल्याशी भाग वागेल का आपण नाही वागवू नाही, तो त्याच्याशी? पण भाग आहे. मग तो कुठे आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं की ती हा रास हा. कुठेही आहे. समजा आता तृतीय स्थानातच आहे असं धरून चालू ठीक आपण. आहे, तृतीय हा स्थानामध्ये हरकत नाही. मग तिथे हा. येणारं लग्न मकर आहे. हो. बरोबर आहे. मग समजा पराक्रम स्थानामध्ये तीक्ष्णांश तुम्हाला मिळालाय, हा. तर भाऊ हा थोडासा तुमच्यापेक्षाही कठोर असेल. अच्छा. बर. हा. ओके. बिकॉज इट इज रिलेटेड विथ द ब्रदर. हाऊस.
बरोबर आहे. ते बरं. पण बघायला पाहिजे आणि कुठल्या हाऊस मध्ये आलं ते पण बघायला पाहिजे. ओके. ठीक आहे. आणखी दुसरं सांगतो मला. कधी कधी तुम्ही जर एखादं अक्षर बघितलं तर ते पान फाटेल असं पेन लावतात. हो हो हो. मग त्या अक्षरावरून पण आपल्याला कळतं की याचं तृतीय स्थान बिघडलेलं आहे का. बिघडलेलं आहे. हो हो. बरोबर. जी लिखाण जी तिथूनच बघतो आपण. हो जी व्यक्ती असं ढब्बू लिहिते मोठी हो. मोठा, ते हा. गुरुचं अक्षर असतं. अच्छा बर मग त्याच्यामध्ये गुरुचा प्रभाव असतो. बर. आणि किंचण काढतात बारीक बारीक एकदम. मग त्या ह्याच्यामध्ये शनीचा हे आहे, कंजूस आहे. अच्छा बर. कळलं का. ओके. मग त्या ह्याच्यावरती आता ही अक्षरं तमिळ आहेत, उर्दू आहेत, मल्याळी आहेत का आणखी तेलुगू आहेत का तुलू आहेत, ते वाटेवर हो जे असतील हो. ते. कळलं का. बरोबर आहे. मग त्यावेळेला तुम्हाला पर्टिक्युलर ग्रह हा कुठल्या सूक्ष्मांशामध्ये असेल आणि तो तुमच्या कुंडलीतल्या कुठल्या स्थानात आहे. तर बरोबर. नवमांशामध्ये 2 फलादेश आहेत बघा. हा. इफ यू आर answering according to सर्वतोपद चक्र, that is different. हो अकॉर्डिंग मिरियन कुंडली तर ते फक्त 12 स्थानाची कुंडली आहे. पण बरोबर. टोटल 108 नवमांश उत्पन्न झालेले आहेत. तर ते कुठल्या राशीतून कुठे आलेले आहेत. आता मला हो. सॅम्पल म्हणून नमुना म्हणून हा. एखादं लग्न सांगावं. वृषभ लग्न. ठीक आहे. हा. आता आपण षष्ठ स्थानामध्ये जाऊ. हा. वृषभ लग्नाला तूळ राश षष्ठ स्थानामध्ये येते. हो बरोबर आहे. बरं. हो. आता त्या तूळ राशीतले एखादे अंश सांगावे. 15 अंश 30 कला. ठीक आहे. तिथे स्वाती नक्षत्र येतं. हा. आता त्या ठिकाणी स्वाती नक्षत्र 20 अंशाला तिथे विशाखा सुरू होतं. हो म्हणजे 20च्या अगोदर 16:40 झाले. झाले. हो बरं. तिथे मीन नवमांश आहे. म्हणजे हो तुम्ही सांगितलेला जो अंश आहे तो कुंभ नवमांशातला आहे हो. आणि तो चांगला नाही. बरोबर आहे. हो नाहीये. मग षष्ठ स्थान हे जर कुंभ नवमाशी असेल, तूळ राशीतलं जरी असलं, तिथे एखादा ग्रह असेल तर तो चांगला फलादेश देणार नाही. कारण का की सूक्ष्मांश चांगला नाही. बरोबर आहे. होय बरोबर आहे सर. आलं लक्षात सर. हा. मग त्याच्याकरता तुम्हाला सगळे सूक्ष्मांश पाठ असणं, होय सगळे सूक्ष्मांश जे आहे त्याचे कुठले कुठले अंश असणं, मग त्याच्यामध्ये जो अंशाने जो नवमांश सुरू होतो तो लक्षात असणं हे गरजेचं आहे. गरजेचं आहे. अदरवाईज होय सर. तर त्याच्याशिवाय तुम्ही तिथे फलादेश देऊ शकणार नाहीत. मग अनुराधा बरोबर आहे. नक्षत्र जर असेल तर त्याचा आरंभ शिवनवमाशाने होतो. हो नृपांश आहे. मग तो नृप म्हणजे राजा. हो नृप म्हणजे राजा. बरोबर. पण त्याच्या शेजारचा नवमास जो आहे तर तो कन्या आहे. नपुसक. हो नपुसक अंश म्हणजे चांगला आहे का. नपुसक नाहीये चांगला. मग आता गुरुसारखा ग्रह जर नपुसक अंशामध्ये असेल आणि तुमच्याकडे एखादी व्यक्ती आली संतती संदर्भामध्ये आणि तो होय जर तिथे नपुसकांश असेल तर तुम्ही त्याला हो. काय सजेशन देणार. ट्रीटमेंट घ्यावी लागते तर पहिल्यांदा. आता तसाच एक नपुसकांश भरणी नक्षत्राचा दुसरा चरण बघा तुम्ही. भरणी नक्षत्राचं दुसरं चरण का सर. पाठ नाही येत. हो सर आहे. आहे सर. कन्या हो नवमांश सर. आहे सर. हो कन्या कन्या नवमांश नवमांश आहे. आहे. आहे ना. होय मग हे होय लक्षात ठेवणं गरजेचं आहे ना. होय होय सर. बरोबर मग आहे. जातकासमोर दुकान खोललं तर कसं होईल. नाही नाही चालणार सर. सर हे पाठच होणं जरा थोडस कठीण वाटतंय. बघूया सर. नाही काही कठीण सोपी आयडिया मिळाली त्यातली तर. तुम्हाला कठीण नाही आहे. कठीण लोकांनी करून ठेवलेलं आहे. होय सर. कठीण नहीं है. हाँ मेहता जी बोलिए, आप क्या पूछना चाहते हैं. धन्यवाद सर. छान समजलं सर. सर विचक्षणांश का मीनिंग क्या होता है सर. इंटेलेक्चुअल. अच्छा. इंटेलेक्चुअल. और तस्कर का आपने एक बोला था वो मुझे समझ नहीं. स्मगलर. अच्छा ओके सर. थैंक यू स्मगलर. थैंक यू सर. सर एक विचारू. हाँ बोला बोला. कोण कोण बोलताय का दुसरं. नाही विचारा तुम्ही विचारा मी नंतर विचारतो मॅडम. हा सर आता जसं तिने विचारलं होतं की गुरु तस्करांशामध्ये गेला तर आउट ऑफ वे जाऊन भाग्य तयार करण्याचं काम गुरु महाराज करतील. पण समजा
अश्विनी सारख्या नक्षत्रांमध्ये नक्षत्र पहिल्या चरणात तस्करीमध्ये पडलं किंवा आद्रासारखं चरण एखादं दुसऱ्या ह्याच्यात पडलं आणि ते सप्तम स्थानात असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? त्याचा अर्थ तुमचा भागीदार, तुमचा जोडीदार, तुमच्या सोबत असणारी व्यक्ती ही अशा स्वरूपाची असू शकेल. अच्छा, ओके. आता कसं आहे मॅडम की प्रत्येक राशीला 9 नवमांश आहे. हो. आता ज्या वेळेला संपूर्ण सर्वतोभद्र चक्राचा जो चार्ट मी तुम्हाला पाठवलेला आहे, हो. तर त्या सर्व चार्ट मध्ये पूर्णपणे सगळे 108 नवमांश दिलेले आहेत. हो. तर ते 108 नवमांशाचं फलित काय आहे तर ते आपल्याला शिकायचं आहे. फलित कुठेही लिहिलेलं नाही. फलित हा. हे क्रिएट करावं लागतं, बनवावं लागतं. तर तसं तुम्हाला जो काही फलादेश करणं म्हणजे भाजी बाजारात विकत मिळेल, पण ती निवडावी लागते, कापावी लागते, शिजवावी लागते. सर तसा त्याला प्रिपेअर करावं लागतं. हा बोला बोला बोला. ओके, थँक्यू सर. सर सर एक प्रश्न थोडं क्युरियोसिटी पोटी विचारतोय. थोडस विचारताना पण मला थोडं हे होतं. फक्त माझी शंका अशी म्हणजे एक क्युरियोसिटी की मकर, कुंभ आणि वृश्चिक हे जे सूक्ष्मांश आणि नवांश आहेत हे कायम क्रूरांश, पापांश आणि उग्रांशच आहेत. पूर्ण ह्याच्यामध्ये 108 पैकी जवळपास 24 ते 25 आहेत. आणि मंगळ नेमका मकरेमध्ये उच्चीचा होतो. मग त्याचं आपण कसं प्रेडिक्शन करायचं सूक्ष्मांशद्वारे? एक मिस्टेक अशी आहे, स्वाती नक्षत्राचं दुसरं चरण बघा. हो हो सर. स्वाती नक्षत्राचं दुसरं चरण धनांश आहे. त्याच्यात मकर धनांश आहे. धनांश आहे. थोडा एकच अपवाद आहे सर. आहे ना पण काहीतरी एक आहे आपण आहे ना पण. बरं आता Yes, चला, आता तुमच्या याला जाऊया. आता आपण जेव्हा निर्यन पत्रिका वाचतो आणि आपण म्हणतो की नवमांशामध्ये मंगळ उच्चीचा आलेला आहे. ओके, येस येस चल. आता ज्या वेळेला सर्वतोभद्र चक्र का शिकावं हा एक पार्ट आहे. जसं की तुम्ही जेव्हा एखादी व्यक्तीची पत्रिका वाचता आणि मंगळ हा मूळ राशीमध्ये निश्चयचा झालेला आहे, बरोबर येस नाही का? आणि तो आश्लेषा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात आल्यानंतर तो उच्चीचा होतो. अच्छा. म्हणजे तो पापांशामध्ये आहे. ओके. हम्म. आता तो जर पापांशामध्ये आहे तर त्याची रिकव्हरी कशी असेल? आउट ऑफ द वे. खरंच ते फलदायी होतील की शुभग्रह फलदायी होतील? बघा, पहिली गोष्ट म्हणजे शुभग्रहाला नेहमी शुभ गोष्टी आवडतात. येस. पण जर समजा दुर्दैव असेल आणि अशा ठिकाणी जर पापांशामध्ये मंगळ आला तर त्याच्या ऍक्टिव्हिटीज आउट ऑफ द वे असतील, ओके, नियमात न बसणाऱ्या असतील. कळलं? आता आपण थोडस रिव्हर्स जाऊया. बोला 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 बोला. कंप्लीट करा. ह्याच्यामध्ये सर आपण 3 गोष्टीचा विचार करू शकतो. एक तर मिळालेली रास, त्याच्यामध्ये आलेला सूक्ष्मांश आणि नक्षत्राचं चरण. म्हणजे ते नक्षत्र सुद्धा त्या ग्रहाला लाभदायी आहे की नाही? मित्राचं नक्षत्र शत्रूचं असं विचार करता येईल का? येस येस नक्की. आता दुसरा भाग बघू. गुरु हा मकरेत निश्चयचा होतो. येस सर. बरोबर आहे. येस. आता तो जर उच्च व्हायला तुम्हाला श्रवण नक्षत्राचं चतुर्थ चरण आलं पाहिजे. अच्छा. तर त्या ठिकाणी जे श्रवण नक्षत्र आहे त्याचं चतुर्थ चरण हे जे आहे, कारण श्रवण नक्षत्राचा आरंभ मेष नवमाशाने होतो. हो सर. आणि त्याचं चतुर्थ चरण जे आहे ते कर्क नवमाश आहे. म्हणजे मकरेत जो निश्चयचा गुरु आपण म्हणतो आणि तो जर नवमांशी उच्च झाला असेल तर तो पर्टिक्युलर कुठल्या नक्षत्रामध्ये आहे? अच्छा अच्छा. म्हणजे सर तर असं तुम्हाला असं गुरु कर्के जरी चौथ्या नवमांश असला सूक्ष्मांशात तरी तो चांगला फळ देईल, जरी तो निश्चित असला तरी. अच्छा. एक मिनिट. मकर राशीबद्दल बोलतोय मी. मकर राशीमध्ये कर्क नवमांश हा फक्त श्रवण नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये आहे. कारण श्रवण नक्षत्राचा आरंभ मेष नवमाशाने होतो. हो हो सर. कळलं का? मग तसा जर तो कन्वर्ट झाला आणि
नवमांशी उच्च झाला हम्म. तर त्या तरी ठिकाणी तो शुभ फळ देणार. चांगला फलादेश देणार. Yes, आता आपण दुसरीकडे जाऊया. ठीक आहे, yes, दुसरीकडे जाऊया. आता आपण वृश्चिक राशीकडे जाऊया. वृश्चिक रास इथे चंद्र निचेचा होतो, yes, sir. बरोबर आहे की नाही? आता होय, sir. वृश्चिक राशीमध्ये चंद्र उच्चीचा होईल कधी? कधीच होणार नाही, का तिथे ऋषभ नवमाशच येत नाही. नाही येत, बरोबर sir. कळलं? तिथं कर्केपासून मीनेपर्यंत शेवट होतो. मग तिथे ऋषभ येणार नाही. नाहीच येत. मग त्या ठिकाणी अपेक्षा काय असते? एक तर तो सिंहनवमाशात यावा, म्हणजे म्हणजे तो त्याच्या नवमामध्ये असेल. येस, दुसरा तो मीन नवमाशात यावा, म्हणजे ज्येष्ठा नक्षत्राच्या चतुर्थ चरणात असेल, हो सर. बरोबर आहे. हम्म. एक तर त्या ठिकाणी नीचेला परम नीच झाला, तो अनुराधा नक्षत्राच्या चतुर्थ चरणामध्ये असेल, हो म्हणजे लग्नात पण निचेचा, मूळ कुंडलीत पण निचेचा आणि नवमाशात पण निचेचा. हो सर, बरोबर. बरोबर आहे. येस, त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्राचा आरंभ धनु नवमाशाने होतो, बरोबर. हो तर सर. त्या ठिकाणी मकर नवमाश आहे, मग तो निचेचा आहे, म्हणजे हो तो गुरुला निचेचा आहे. हो सर. मग त्या ठिकाणी कुंभ पण चांगला नाही, मग नाही त्याला पाप अपेक्षा मीन लग्नाची आहे, नाही. मीन नवमाशाची. हो हो कळलं? हो सर. आता म्हणजे ऐका Yes. ऐका सांगतो, सगळं सांगा, घाबरू नका. आता आपण वृषभ राशीकडे जाऊया. वृषभ राशीकडे, वृषभ राशी कोणाची आहे? तर शुक्राची. शुक्राची. चंद्र तिथे उच्चीचा होतो. हो सर. चंद्र तिथे नीचेचा पण होऊ शकतो का? नाही, नाही कारण होत. तिथे वृश्चिक नवमाश येत नाही. नाही येत, बरं. मग तिथे तो परम उच्च होऊ शकतो, लग्नी पण उच्च आणि नवमाशी पण उच्च, आणि तो आहे ऋषभ नवमाश, आणि ते हो आहे रोहिणी नक्षत्राचं दुसरं चरण. हो सर, भोग्यांश मध्ये. हा. येस कळलं? येस. अशी पत्रिका वाचायची असते. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पत्रिका वाचताना जो तुम्हाला सारांश घ्यायचा असतो, त्याच्याशिवाय तुम्ही नवमाशाची पत्रिका वाचू शकत नाही. येस. ओके, कळलं? थँक्यू सर. आणखी काही कोणता? हा बोला. तर विशाख आपल्या वृश्चिक राशीमध्ये विशाखाचं चतुर्थ चरणामध्ये जर चंद्र असेल तर तो वृश्चिक परमनीच आहे राशीमध्ये का? हा, वृश्चिक राशी विशाखाचं नाही, नाही, चतुर्थ एक मिनिट. चरण जो ते पहिलं कर्क नवमाश आहे, तो नवमास कर्क नवमाश आहे. कर्क नवमास आहे. मग आपण वृश्चिक राशीमध्ये चंद्र निश्चितचा समजतो की नाही? हो, पण तो स्वतःच्या राशीमध्ये उच्च होत नाही, तो स्वतःच्या राशीमध्ये असतो. म्हणजे तो स्वतःच्या राशीत आहे म्हणून एक स्टेबल फळ देईल का, असं होईल का? हा, ठीक आहे, देईल. देईल. म्हणजे तो जरी निचेचा असला तरी तो नवमाशी चांगला आहे, उच्चीचा नाही, अच्छा चांगला आहे. अच्छा, असं पकडायचं. प्रश्नच नाही. म्हणजे राशीत निचेचा पण नवमाशी चांगला. नवमाशी चांगला. हा, बरोबर. पण इथे आता विशाखा म्हणजे गुरुची रास येते, म्हणजे हो, रास म्हणजे मंगळ, नंतर नक्षत्र म्हणजे गुरु, आणि नवमांश म्हणजे चंद्र, असा विचार करावा लागेल ना? पहिली गोष्ट म्हणजे मॅडम असं आहे, हो सांगतो तुम्हाला. हो. आता हे आपल्या बोडक्यावरती लोकांनी गुरुची मला सांगा मॅडम, नक्षत्र मोठं का ग्रह मोठा? ग्रहच फळ देईल ना सर? नाही नाही, एक मिनिट, तसं नाही. हा, नक्षत्र 13° कलेचं आहे, हो त्याच्यामध्ये 4 ग्रह पण असू शकतात. हो त्याची 4 ग्रहांची कपॅसिटी आहे, म्हणजे हो नक्षत्र मोठं आहे, बरोबर आहे की नाही? हो, व्याप्ती. व्याप्ती. हा आता काय झालं, आता काय झालंय की विशाखा नक्षत्र गुरुचं नक्षत्र ही हा. सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स म्हणजे? सिक्वेन्स म्हणजे ज्या वेळेला विश्वोत्तरी महादशा बनल्या हा हा हा. त्यावेळेला त्यांनी सिक्वेन्स कृत्तिका नक्षत्र हे रवीचं, हो मग रवी, चंद्र, मृग, मंगळ, हो, मग नंतर परत राहू, पुढे गेल्यानंतर गुरु, शनी. हा कळलं का? आता रास मिथून आहे, हा पण
ग्रह राशीचा मालक कोण? तर राहू. हो. मग त्या दशा कोणाची? तर राहूची. अच्छा. हे विश्वोत्तरीच्यामध्ये आलं. हा कशामध्ये? हा विश्वोत्तरीमध्ये नाहीये. हा हे हा. केपी मध्ये आहे. अच्छा. हे निर्जन मध्ये नाहीये. निर्जन मध्ये फक्त देवता आहेत. हो. कळलं का? हम्म. हा. आणि विश्वोत्तरी दशा ह्या ज्यांनी 1910 साली साधारणतः दशा निर्मिती केली. 1920 साली. हम्म. आता 2020 आहे. म्हणजे 100 वर्ष झाली ना. हो. 104 वर्ष झाली 104 वर्ष. त्याच्या अगोदर. आणि ती सुद्धा मीना रावने तयार केली होती. आणि त्यांनी कृत्तिका नक्षत्र हे ईशान्य दिशेपासून रवीचं म्हणून सांगितलेलं आहे. हम्म. मग रवी, चंद्र, मग मंगळ, मग राहू, मग गुरु, मग गुरु, शनी, शनी, मग त्यानंतर बुध, बुध, केतू, केतू, शुक्र, शुक्र, रवी. रवी. हम्म. अशी शिकत आहे ती विश्वोत्तरी. मग अष्टोत्तरीला तुम्ही मला सांगा, जर मघा नक्षत्र जे आहे ते चंद्राकडे आहे आणि आद्रा नक्षत्र हे रवीकडे. चालेल? नाही, असं कसं होईल? मग बघा तुम्ही पंचांग करून. पंचांग अष्टोत्तरी दशा ही कशी आहे? मग योगिनीमध्ये फरक आहे. हा, प्रत्येक दशेमध्ये फरक येईल. हा, मग दशा तुम्हाला फॉलोअप करायची असते तर विश्वोत्तरी दशा फॉलोअप करा. पण एकच पुष्कळ झाली. हा. बाकीच्यांचा अजून खिचडी करण्यात काही अर्थ नाही सर. बरोबर. विश्वोत्तरी ठीक आहे. हा. आता आपण रेल्वेतून जातो तर रेल्वेचा विचार करायचा, विमानातून जाताना विमानाचा विचार करायचा. हो, बरोबर आहे. उगाच गोंधळ नको वाढायला. म्हणजे तिथे तुम्हाला दशेचा विचार करायला हरकत नाही. ऍग्री, मान्य आहे. पण पहिल्यांदा तुम्हाला नक्षत्राचा शोध घेणं अतिशय महत्वाचं आहे. ते जे नवमांश आहेत ते नवमांश कुठल्या नक्षत्राशी संबंधित निगडीत आहेत त्याचा विचार केला पाहिजे. आणि सगळे जे आहेत तर ते नवमांश तुम्हाला पाठ हवेत. म्हणून सांगतो की हीच पत्रिका पुढे आपण कंटिन्यू करणार आहोत. हो सर. नाशिकचे उद्योगपती आहेत का? थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. मग आता अशा वेळेला तुम्हाला पत्रिका सर एक विचार. हा, बोला. सर, जर मेष लग्न आहे आणि उदित नवमांश तस्कर अंश आलाय आणि तिथे ग्रह कुठलाच नाही, तर म्हणजे त्या माणसाची वृत्तीच थोडीशी आउट ऑफ द वे काम करण्याची अशी असू शकेल का? असू शकेल. येस. त्याचा पिंड नवमांश मध्ये जे लग्न जे आहे त्याचा पिंड काय? फसवेगिरी. ओके. तस्कर म्हणजे प्रत्यक्ष चोरी करणे नाही. दरवेळेला प्रत्यक्ष चोरी करेल असं पण नाही. पण यदा कदाचित त्या जातकाची जी मानसिकता असेल, त्याचं जे वर्तणूक असेल, त्याचे जे अंतर्रूप असेल ते अशा स्वरूपाचं आहे. म्हणून त्या ठिकाणी दुसरी गोष्ट अशी आहे मॅडम, कधी कधी आपला अंदाज चुकतो. का माहितीये का? की आपण कुठलं पंचांग किंवा कुठलं सॉफ्टवेअर फॉलो करतो, कुठले अनाउन्स करतो, त्याच्यावरती त्या 3 अंश 20 कलेमध्ये बदल होण्याची शक्यता असते. ओके. हा, म्हणून तिथे लग्न कन्फर्म करताना तुम्हाला थोडस मुद्राशास्त्राचा आधार घेणं गरजेचं आहे. डायरेक्ट त्याला तस्करच आहेस तू म्हणून ठेवू नका. ओके ओके ओके. थँक्यू सर. कारण का की डायरेक्ट त्याला तस्कर बोललं तर म्हणजे आपल्याला जुर्माना होईल. नाही नाही, बोलणं असं नाही, पण म्हणजे थोडासा पिंड त्या माणसाचा तसा असू शकेल. आता काय माहितीये मॅडम, एक नवमांश साधारणतः मेष राशीतला जो आहे तो साधारणतः 10 मिनिटाचा किंवा 9 मिनिटाचा आहे. कारण मेष राशी असल्यामुळे मग त्या 9 मिनिटांमध्ये यदा कदाचित जातकाची जन्मवेळ समजा 50 वर्षापूर्वीची असेल तर 50 वर्षापूर्वी एवढी ऍक्युरसी नव्हती. बरोबर.
मग लोक म्हणायचे मिलचा भोंगा वाजला आणि जन्माला आला, हा होळी पेटली आणि मग जन्माला आला. हे असे सगळे संकेत होते. बरोबर. म्हणजे ती वेळ तर चुकलेली असेल तर तो तस्करांश नक्कीच आहे. नसेलही कदाचित. नसेल. येस, पॉसिबल इट इज. बरं, ते दुसरा भाग पुढचा असा आहे मॅडम. नवमांश आलेला असेल ऑलरेडी. हो हो, म्हणून मी सांगितलं प्रांत फार महत्वाचा आहे. जेव्हा तुम्ही एखादं 46 आपण अलाहाबाद पासून मुंबई 46 मिनिटाचा फेरा आहे, तर त्यावेळेला 46 मिनिटामध्ये 4 नवमांश बदल होऊ शकतात. तर जन्म बरोबर. ठिकाण जर समजा वाशी असेल किंवा पनवेल असेल तरी सुद्धा काही वेळेला तिथे फरक पडतो. आता मी तुम्हाला थोडंसं उदाहरण सांगतो. अलिबाग पासून जुहू चौपाटीला सूर्य यायला 4 सेकंद लागतात. हम्म. मग ते विकलेमध्ये गेलं पाहिजे. बरोबर. कळलं का? हम्म. मग त्या ह्याच्यामध्ये सुद्धा विकलेचा फरक पडतो. म्हणून मी सुरुवातीलाच सांगितलं की 200 कला म्हणजे 1 नवमांश, 1 नक्षत्र म्हणजे 800 कला, 2 नक्षत्र म्हणजे 1600 कला, अधिक त्याच्यामध्ये 200 घातल्या की 1 राशी, म्हणजे एका बरोबर. राशीच्या 800 कला आहेत. बरोबर. बरोबर काय? असं आहे. ओके, थँक्यू सर. थँक्यू. आणखी तुम्हाला काय बोलायचं आहे? सर ऐसे जो मैडम ने बताया ना तस्करा अंश का, वैसे अगर तुला लग्न हुआ और उनका इसमें चित्रा में आता है चौथा चरण में, तो वो दरिद्र अंश है, तो मतलब वो लाइफ टाइम उनका स्ट्रगल में जाएगा, ऐसा मीनिंग होता है ना? यस यस, स्ट्रगल जाएगा, या तो फिर बहुत ही तकलीफ आ सकती है. हम लोग टेरो सीखते तो 5 ऑफ पेंटिकल्स देखते हैं, तो 5 ऑफ पेंटिकल्स ऐसे ही है. दरिद्र अंश है. समझ गए? हाँ सर समझिए. यस. तो शायद उसको नुकसान हो सकता है, शायद उसका पैसा चोरी हो सकता है, वो कफलक हो सकता है, अपनी डिसीजन रॉन्ग ले सकता है. अगर हमारा नुकसान कब होता है कि हमारे जो डिसीजन पावर है वो अगर मिसगाइड हो गई तो हमारा नुकसान हो सकता है. यस सर. या किसी ने हमको मिसगाइड कर दिया तो भी हम नुकसान में जा सकते हैं. जैसे अभी आप शेयर बाजार में देख रहे हैं, अभी बहुत हल्ला गुल्ला हो रहा है. समझ गए ना? अच्छा सर. तो उसमें भी शायद नुकसान होने की शक्यता हो सकती है. तो उस समय में दरिद्रांश काम करता है. तो आपके हिसाब से सर दरिद्रांश में राहु केतु जैसे ग्रह आएंगे तो ज्यादा वो भी अच्छा, तकलीफ, क्या तो भी अच्छा ही तकलीफ नहीं देते. है. अच्छा. हर इंसान को तकलीफ है, राहु को या केतु को या मंगल हो या गुरु हो. अच्छा. एक तो वो वृश्चिक नवमाश है, वहां चंद्रमा तो और दुखी होगा. ओके सर. जो शुक्र समझी होगा सर. तो और तकलीफ होगा. और दूसरी बात ऐसा है कि जो प्लैनेट आएगा ना, वो कौन से राशि का अधिपति है, नंबर 1. और नंबर 2, हमारे कुंडली में वो स्थान कौन सा है वो अच्छा. भी कंसीडर किया जाता है. ओके सर. हाँ, क्योंकि वो भी हमको सोचना पड़ेगा कि ये जो मिला हुआ जो सूक्ष्मांश है वो कौन से राशि से, कौन से हाउस से रिलेटेड है. द प्लैनेट इज रिलेटेड विद द विच जोडियाक, विच हाउस. सर एग्जाम्पल अगर कर्क लग्न लिए गए और चौथे हाउस में तुला राशि में चंद्र रहेगा तो चौथा हाउस चंद्र के लिए अच्छा है, मगर ये दरिद्र अंश का रहेगा तो क्या हो सकता है? तो उसके लिए देखिए, कर्क लग्न और चतुर्थ स्थान में चंद्रमा दरिद्रांशा में, तो हमारी जो तबीयत है उसके बारे में तकलीफ आ सकती है, हमारे शरीर को तकलीफ आ सकती है, हमारे विचार को तकलीफ आ सकती है, और हम जहाँ वास्तव्य करते वहां पर अवस्था अच्छी नहीं होती, या हमारी मदर के साइड से भी तकलीफ आ सकती है. अच्छा, ऐसा बोल सकते हैं. हाँ, हमारा रेसिडेंस अच्छा नहीं हो सकता है, शायद हमारा रेसिडेंस जो है वो हमारे हाथ से निकल जा सकता है. ऐसा है. अच्छा. काफी फलादे, भिन्न भिन्न फलादे. मतलब ग्रह ग्रह और साथ में ये उसका हाउस भी दिखने का. कौन से राशि से वो ताल्लुक रखता है. हाँ. अच्छा. ताल्लुक मतलब रिलेटेड. हाँ, रिलेटेड. थँक्यू सर. बोला आता. सर मी हा विचारू? विचारा. बऱ्याच दिवस तुम्ही शेवटलाच प्रश्न विचारता. बोला.
नाही सर, सगळ्यांचे क्वेश्चन इतके मस्त असतात ना, त्याच्यामध्येच सगळं शिकायला भेटते. थँक्यू फॉर सगळे माझे मैत्रिणी, सगळे मित्र सगळे. पण सर माझ्या रिलेटेड 11, 12, 13, 14 सप्टेंबरला जन्म आहे. 14 सप्टेंबरला जन्म आहे. मग दरिद्रांस मध्ये येतो आणि तुम्ही सांगितलं तसंच होतंय सगळं. मग सर माझ्या जवळच्या घराच्या रिलेटेड आहे, तर मग त्याचे रेमेडी म्हणजे मी तुम्हाला विचारते काय, माझ्या घराची व्यक्ती आहे म्हणून. आता काय मॅडम बघा, असं आहे, रेमेडी ही आता जाहीर सांगणं चांगलं नाही. ओके, मी माझ्या काही घरची आहे. मी काही कन्सल्टंट नाहीये. मी नाही नाही आपला सॉरी. हौशी शिक्षक आहे. हा तुम्ही संधी दिली म्हणून मी शिकवतो. हा सर, तुम्ही संधी दिली नसती तर मी शिकवलं नसतं. तेच कारण की हे तुम्ही बोलते ते सगळं आहे त्याच्यावर. माझ्या घराचीच आहे व्यक्ती. मग तिथे तुम्ही एक तर सूर्याचा जप करा. हम्म जपामध्ये भरपूर शक्ती आहे. सूर्यदेवतेची, विष्णूची उपासना करा. त्याच्यातून हा, तुम्हाला फलप्राप्ती होईल. ओके सर. आता मी तुम्हाला जे गोष्ट सांगितली हा सर. की त्याचा गळा जो आता मांज्याने चिरला गेला आणि ते पतंग उडवायला गेले होते आणि ओके. त्या वरती जे टॉप ग्लास असते तर तिथे डहाणूच्या जवळपासच तिथे अशी घटना घडली आणि ताबडतोब मुलाचा मृत्यू झाला. त्याचे आजोबा पोलीस कमिशनर होते मुंबईचे. हे तकलीफ प्रॉब्लेम. हा, मग हे प्रॉब्लेम येऊ शकतात. एक तर सूर्य म्हणजे देह, कळलं का? सूर्य म्हणजे आत्मा. मग ह्या सगळ्या गोष्टीतून माणसाला जावं लागतं. तर म्हणून आपण जेव्हा सूक्ष्मांश किंवा सर्वतोभद्र चक्र किंवा तत्सम गोष्टी आपण शिकतो तर त्या ज्ञानाच्या आहेत. सर सर्वतोभद्र मी शिकले, पण एवढा आतमध्ये एवढं नाही शिकली. थँक्यू, तुम्ही एवढा आतपर्यंत शिकला. काय तुमच्या खरंच देवासारखे सर, तुम्ही देवासारखे. म्हणजे एवढी विद्या कोण देणार सर? आत मी शिकले पण एवढी माहिती नाही की असं एक आतमध्ये जाऊन एवढं असं सूक्ष्म बसावं लागतं. मला माहिती आहे सूक्ष्म, मी वाचले, बघितले, नुपान सगळे, पण त्याच्या फळादेश कसं आहे ते मला माहिती नव्हतं. म्हणजे मला लय आश्चर्य होते सर. थँक्यू सर. मी पण सर्वतोभद्र चक्र गुजरातीमध्ये शिकलोय, कळलं का? आणि आमचे शिक्षक जे होते ते अरविंदभाई शाह आमचे गुरु आहेत. ओके सर. काय समजलं? आणि सर्वतोभद्र चक्राचं अख्ख्या भारतातलं पहिलं पुस्तक हे सुद्धा गुजराती माणसानेच लिहिलेलं आहे. ओके सर. हा, आता ते नाही आहेत, पण ते कांदिवलीला राहायचे. त्यांनी ते सर्वतोभद्र चक्र फर्स्ट बुक इन अ वर्ल्ड. काय नाव घेतलं सर? देसाई. देसाई. आणि मी ज्यांच्याकडे शिकलो त्यांचं नाव अरविंदभाई शाह. मी राजकोटला शिकलो. सर थँक्यू हा सर. बोला. थँक्यू. बोला बोला. सर रवीचा विषय चालला आहे. जर रवी आपला विचक्षणांश मध्ये आला आणि तो लग्नेश आहे, तो पंचमात आहे, तर त्याचं आपण काय सांगू शकतो? तुम्ही आता दरिद्रांशाबद्दल बोलताय, पण मला विचक्षणांशाबद्दल जाणून घ्यायचं. सांगतो. आता तो विचक्षणांश मध्ये ज्या वेळेला आहे तर त्या ठिकाणी सिंह लग्न आहे का मेष लग्न आहे? सिंह लग्न. सिंह लग्न. लग्नाधिपती मेष राशीमध्ये विचक्षणांशामध्ये आहे. हा, लग्नाधिपती पंचमामध्ये आहे. पंचमात धनुराशीमध्ये. धनुराशीमध्ये पंचमात आला तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये एक तर संतती हुशार असेल, संतती चांगली होणार असेल, किंवा त्याला बुद्धिमत्ता चांगली असेल. विचक्षणांश हा जो भाग आहे तो धनुराशी मधला विचक्षणांश हा फायद्याच्या स्वरूपात, भाग्याच्या स्वरूपामध्ये विचार केला जातो. भाग्य, धनुराशी मुळातच भाग्याची आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी तिथे ते जे लग्न आहे म्हणजे जो सूर्य आहे तो सूर्य साधारणतः आपण जर पाहिला तर त्या ठिकाणी तो कधी येईल तर साधारणतः 20 ऑगस्ट ऑनवर्ड्स त्याचा हे असतो. कुठल्या ह्याच्यामध्ये लग्न कुठलं मॅडम?
लग्न लग्न कुठे आहे? आपलं हा, लग्न मग हे सिंह लग्न आहे. डिसेंबर डिसेंबरचा महिने, जन्म आहे. हे हा, डिसेंबरचा आहे याच्यामध्ये, डिसेंबर डिसेंबरचा आहे. हो डिसेंबरचा आहे. मग हो तिथे तो 20 डिसेंबरच्या जवळपासचा, ते 20 डिसेंबर ते 25 डिसेंबरच्या आतला जन्म असतो. हो 25 डिसेंबर. हा, हा बा. सर म्हणजे रेकॉर्डिंग थांबवू व्यक्तीची का? संतती त्या जातकाची संतती खूप हुशार असेल. हा, संतती आहे किंवा संततीबद्दल त्याने अपेक्षा कराव्या, संततीबद्दल अच्छा. चिंता करू नये. संतती जी आहे ती इंटेलेक्च्युअल असेल, नामावंत हम्म. होईल, त्या ठिकाणी मेडिकल सायन्सशी संबंधित असेल. मग रवी हा मेडिकल सायन्सचा आहे, मग त्या ह्याच्यामध्ये तो जो आहे तो तज्ज्ञ असेल, त्याच्यामधला काही स्पेशालिटीज असतात त्या होतील, असं आहे. थँक्यू सर. नेक्स्ट कोण बोलत होते? सर मी रेकॉर्डिंग थांबवते. हा हा, थांबा. हो हो. दुसरं कोण आहे?